डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊतांचा टोला। हॉटेल ताज लँड्समध्ये जेवायला जाणार म्हणत शिंदेंची धाकधूक वाढवली। नगरसेवक फोडण्यापेक्षा उभाठानं त्यांचे नगरसेवक शिवसेनेत विलीन करावेत। शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल। भाजप प्रवक्ता अवधूत वाघ यांचा सल्ला। जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात बैठकांचा धडाका। अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीतल्या हॉस्टेलमध्ये बैठका। दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर बैठकीला उपस्थित। समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाईलवरून हटवली तुतारी। समरजित घाटगे लवकरच शरद पवार गटाला रामराम करणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपत प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस दाओस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचं भर। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पुढच्या आठवड्यात महापौर बसण्याची शक्यता। महापौरपदी कुणाचं नाव असणार याकडे लक्ष। ठाणे महानगरपालिकेतल्या यशानंतर महायुतीची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले आभार। ठाण्यामध्ये महापौर कोण होणार याकडे लक्ष। जिल्हा परिषद पंचायत समितीची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी। बारामतीमध्ये अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती। सलग 9 तास मुलाखती सुरू असल्याची माहिती। अमरावतीमध्ये रवी राणांसोबत जाण्यास राष्ट्रवादीचा नकार। सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी युतीत सहभागी होणार नाही। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांची माहिती। भाजपा नेते राज पुरोहित यांचं निधन। मुंबईतल्या रुग्णालयात सुरू होते उपचार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री जयकुमार गोरेंचं कौतुक। सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा दिला शब्द। बुलढाण्यात उंचावरून पडल्यानं कामगाराचा मृत्यू। सनफ्लॅग आर्यन स्टील कंपनीतली दुर्घटना। कंपनी परिसरात तणावाचं वातावरण। अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। 5 जणांचा जागीच मृत्यू तर 1 महिला जखमी। मुंबई पुणे महामार्गावरच्या बोरघाटामध्ये ट्रकचा अपघात। अपघातात चालकासह दोघांचा चिरडून मृत्यू। आसोला आथली मार्गावर बिबट्याचा वावर। प्रवाशांचं शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण। वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। लातूरमधल्या अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन। अनुष्का जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थी। मनमाडला कांद्याच्या दरात घसरण। व्यापाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक। छोट्या कांद्याला 700 ते 800 दर मिळाल्यानं शेतकरी चिंतेत। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। नाशिकसह देशभरातून आलेल्या भाविकांची रामकुंडाला भेट। जम्मू काश्मीरच्या रामगढ सेक्टरमध्ये दिसला पाकिस्तानी ड्रोन। भारतीय सैन्याकडून अँटी ड्रोन सिस्टीम सक्रिय। 8 युरोपियन देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब। ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यास विरोध केल्यानं लावला 10% टॅरिफ। उत्तर प्रदेशामध्ये दाट धुक्यामुळे अनेक अपघात। 15 जिल्ह्यांमध्ये 40हून अधिक वाहनांचा अपघात। अपघातात 8 मृत्यू, 50हून अधिक जखमी। इंडोनेशियामध्ये 11 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता। डोंगराळ भागात रडारवरून गायब। शोध मोहीम सुरू। न्यूझीलंड विरुद्ध भारत आज मालिकेचा निर्णायक सामना। रोहित कोहली यानंतर 6 महिने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर राहणार।
नमस्कार. दुपारचे 2 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात संजय राऊतांच्या बातमीने. शिंदेंना नगरसेवक कोंडून ठेवण्याची वेळ येते. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊतांनी टोला हाणलाय. आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतायत. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे ठरवलंय.